तर नमस्कार मित्रांनो, तुला शिकविणं चांगलाचा धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे या भुवनेश्वरीने दिला मात्र अधिपतीला शब्द की त्या सरगम मॅडमला ज्या प्रकारे सूनबाईंनी काढले घरातून, मात्र त्याच प्रकारे आणेल मी त्या सरगम मॅडमला सूनबाईच्या जिद्दीवर. परंतु आता या भुवनेश्वरीने देखील अधिपतीला अगदी वेगळ्याच बाबतीत मात्र भडकवलेलं असते की सूनबाईने आमची कदाचित त्या बायकांसमोर काहीच इज्जत ठेवली नाही आणि त्या बाहेरच्या बायका आम्हाला किती नाव ठेवतील या बाबतीत मात्र या भुवनेश्वरीने अधिपतीचे कानं भरलेले असतात. परंतु काही वेळाने ही भुवनेश्वरी देखील मोठं डोकं चालवत असते की सरगम मॅडमला या घरात पुन्हा कसं आणायचं, कारण या भुवनेश्वरीचा पूर्ण प्लॅनचा वाटोळा झालेला असतं. त्याच्यामुळं ही भुवनेश्वरी देखील आता काही गप्प बसायला तयार नसते आणि अक्षराला मोठा पलटवार देण्याची तयारी करत असते. त्यासाठी या भुवनेश्वरीने सरगम मॅडमला शब्द दिलेला असतो, ज्या व्यक्तीने आपल्या चार चौघात देखील अपमान केला मात्र त्या व्यक्तीपासून आपला बदला पूर्ण घ्यायचा, असं देखील या भुवनेश्वरीने या सरगम मॅडमला सांगितलेलं असतं. मात्र त्याच गोष्टीची खुन्नस ठेवून या सरगम मॅडम त्या घरात यायचं सोचत असते, कारण मित्रांनो या सरगम मॅडमला अक्षराबाबतीत मात्र मोठी आग लागलेली असते की आमच्या सोबत देखील असं कधीच घडलं नाही, मग या दोन कवडीच्या बाईंनी आमचा अपमान का केला. या अक्षरापासून तर माझा पूर्ण बदला मी नक्कीच घेणार आणि पूर्णपणे बर्बाद करून सोडणार. अति मनापासून प्रेम करते ना ती अधिपतीवर, मात्र त्याच प्रेमाचा पूर्ण वाटोळा करेल मी. हा शब्द आहे माझा. ज्या अधिपतीवर ती मनापासून प्रेम करते मात्र तोच अधिपती त्या अक्षराकडून मी हिसकावून घेणार, मग होणार माझा पूर्ण बदला. पूर्ण कारण आमचा अपमान एकट्यात नाही तर चार चौघात झालेला आहे आणि तसंच मी त्या घरात शिरल्यावर त्या अक्षरासोबत करेल. अगदी या सरगम मॅडमला अक्षराबाबतीत मोठा खुन्नस चढलेला असतो. परंतु मित्रांनो या अक्षराला त्या बायकांनी जो शब्द दिलेला असतो कदाचित अक्षराला तोच शब्द परत परत सतवत असतो. आणि दुसरीकडे ही भुवनेश्वरी आणि ही सरगम मॅडम जसं अक्षराला अधिपतीपासून देखील दूर करायला पाहत असतात, मात्र तेवढं अधिपती अक्षरा एक नवीन प्रेमाची सुरुवात करत असतात, कारण अक्षराला एक नवीन प्रेमाची संधी मिळालेली असते. जोपर्यंत मी आणि अधिपती मित्र मैत्रिणीसारखे वागण्याचा प्रयत्न कराल मात्र तेवढं आमच्या प्रेमाला धोका राहणार. मला काही करून अधिपतीला बायको बनून प्रेम द्यावं लागेल. अगदी या अक्षराने असं सोचलेलं असतं. मात्र तसंच ही अक्षरा अधिपतीला देखील प्रेम करायला सुरुवात करत असते, परंतु अधिपतीला ही अक्षराची प्रेमाची देखील जाणीव होत असते. त्यामुळं आता अधिपतीही काही मागं हटायला तयार नसतो आणि अधिपतीही अक्षराला अगदी नवऱ्यासारखं प्रेम करायला सुरुवात करत असतो. परंतु भुवनेश्वरीचं नाक टिचून ही अक्षरा अधिपतीचं प्रेम जिंकेल का, ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.